नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवण्याचं निमित्त असं आहे की आम्ही चाललो आहे गावाला, की बहिणीचं लग्न आहे त्यामुळे. आणि मम्मी आणि दादा पुढे चाललेत, बघू शकता. तर आता आम्ही इकडून ठाणा स्टेशनला चाललो. ठाणा स्टेशनवरनं खोपोली ट्रेन पकडणार आहे. तर बघूया पुढे कसं होते. धन्यवाद. तुला हे विचारायला आणलंय, हे नाही बरोबर, ते नाही बरोबर. हा, एवढं कशाला? हा हा, आपला दादा घराचं ओझं पण उचलतो आणि इथं बॅगांचं ओझं पण उचलतो. आपण आपल्या हातात काय नाही. इकडे बघ, केलं पण मग. आपलं पाण्या भेटलं होतं आपल्याला, ब्लॉगर. आता आम्ही रिक्षा बसून ठाणा स्टेशनला जात आहे. वर दिसतोय. कुठं दिसतोय? वरती नाही तरी बरोबर दिसतो. हो, तुला कुठे दिसतो कॅमेरा? नुकतं आता ठाणा स्टेशनला पोहोचलोय. आता ट्रेन कितीची आहे? 8:10ची आहे. गर्दी बघू शकता. तर आता आम्ही ठाणा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला आहे, 5 नंबर प्लॅटफॉर्मला. तिथनं खोपोलीची ट्रेन जाते. आता 8:10ची ट्रेन आहे आपली. मग बघू पुढचा प्रवास कसा होतो ते. चला भेटूया. असं बघत राहा पूर्ण ब्लॉग. धन्यवाद. हो, आंबट तरी खाते ना. बघा चेहरा, बघा चेहरा. जस्ट आता खोपोलीला पोचलोय. आणि आपला भाऊ पुढे मस्त चाललाय एकटाच. आता नाश्ता करू आणि नंतर बससाठी जाऊ खोपोली स्टँडला. असं बघत राहा पूर्ण ब्लॉग. आता खोपोलीला येऊन आता नाश्ता करायला आलोय. मम्मी तू काय ऑर्डर केले? मम्मी वडावसं. दादाने भजी मागवली आणि मी काय मागवले? मी काय मागवले? मिसळ पाव खाणार. नाश्ता आलेला आहे. आता नाश्ता करू आणि मग मस्त बसचा प्रवास झोपून. हिच्यामुळे आम्ही सोबत, हिच्यामुळे तिकडे बस भेटेल पण हिच्यामुळे आम्ही पैसे जातील ना रिक्षाला. रिक्षाचे पैसे वाचवायचे. एक बस गेली पेनची. आता बघू किती वेळात येते. आताच आपण पोचलो आहे. गाडी थोडी लेट झाली आहे आणि आता आपण पालीमध्ये आहे. आता घरी चाललो आहे. घरी जाऊन मग फ्रेश वगैरे होऊन थोडा आराम करू. मग संध्याकाळी 4चा साखरपुडा आहे, मग तिथं भेटू. धन्यवाद. आणि आपला पालीचा सरसगड बघू शकता किती मस्त आहे, खूप सुंदर.
आपलं पाणी जाऊन सरळ कर. थोडं चालायचं आहे 5-10 मिनटं. त्यानंतर आपल्या मामीचं घर आहे तिथं. आता मस्त फ्रेश वगैरे होऊन निघाले वरती. गाडी पण आलेली आहे. ही गाडी आहे आणि भाऊ आपला पुढे आणि इकडे मामा मामी. माणूस आहे तुझा भाऊ कळसू व्हायचं बघितलं. हॅलो गाईस साखरपुडा झालेला आहे आणि आम्ही आता जेवायला बसलोय. तू का सेल्फी नाही तर ब्लॉग चालू युट्यूबला टाकणार. आता आम्ही जेवायला बसलोय. आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. कोण ती एकटी बसली आपला भाऊ पुढे तो मामाचा मुलगा भांडखोर आहे. मित्रांनो तर सगळं एन्जॉयमेंट झालं आहे. आता चालू आहे झोपायला. उद्या हळद आहे बहिणीची सकाळी 11 वाजता.
म्हणून आता परत मामीच्या घरी आलोय झोपायला. तर तुम्ही पण झोपा आता. गुड नाईट. चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तो असेल स्पेशल हळदीचा ब्लॉग, त्याच्यामुळे तो फुल राडा होणार आहे. चला बाय बाय, गुड नाईट.